क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। देवाची इच्छा नाही की तुम्ही एकदम कमजोर, कमकुवत, गरीब, दरिद्री। बऱ्याच लोकांना ती सवय, बरेच लोक सांगतात आमच्या गरीबाच्या घरी या ना, चटणी मिरची खा। अरे देवाचा माणूस असून गरीबाच्या घरातली चटणी मिरची कसा देव तुम्हाला? अहो आम्ही धनवान व्हावं याच्यासाठी तो निर्धन झाला। मग कशाला निर्धन झाला? तो शास्त्रात लिहिले ना, आम्ही धनवान व्हावं म्हणून तो निर्धन झाला। मग ख्रिस्त तुम्हाला समजला, ख्रिस्ताचे आशीर्वाद तुम्हाला समजले, समृद्धी तुमच्याकडे काय येत नाही? बायबल काय शिकवतं, काय या ठिकाणामध्ये सांगितलंय त्यानं? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मी ज्या देवाची सेवा करतो, ज्या देवाचा अनुभव मी स्वतः घेतला, ज्या शहरामध्ये मी सेवेसाठी उभं राहिलो, त्या शहरामध्ये काल पण मी तुम्हाला सांगितलं, आताही पुन्हा मी तुम्हाला सांगतो, त्या शहरामध्ये 17 वर्ष व्याजाचे पैसे काढून मी चर्चचं भाडं भरतो होतो। 17 वर्ष। कशाला म्हणतात 17 वर्ष? 17 वर्ष काय चर्च मधल्या लोकांची परिस्थिती, सोलापूर मधले लोक आहेत तिथं, त्यांना विचारा, त्यांना माहिती आहे त्या शहरामध्ये काय होतं, काही पण नव्हतं। सगळ्या चर्चमध्ये जर बघितलं ना, फक्त बसलाय ना नीलू पांढरे टी शर्ट वाला, ते आमच्या चर्च मधलं सगळ्यात श्रीमंत कुटुंबकार, त्यांच्याकडे लुना होती, बाकी सगळ्यांकडे सायकली, सगळे सायकली। आणि जिथं मी राहायचो त्यांच्याकडे किती 12 सायकली होते का? 12 सायकली। त्या सायकलीला राहते पंक्चर पण घरातच। आता सोलापूरच्या लोकांची स्थिती सांगतो, पंक्चर पण ते कधी सायकलच्या दुकानात नेत नव्हते, कानस, पुन्हा ते सोल्युशन, त्यानंतर फाटलेली ट्यूब ते कट करायचं आणि घरातच पंक्चर काढायचे। आता विचार करा, असल्या शहरामध्ये, ज्या शहरात काहीच नाही, प्रभू तिथं कशी समृद्धी आणेल? पण मी लोकांना शिकवलं होतं, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करा। त्या दिवसाची त्यांच्या घरातली प्रार्थना होती, अजूनही त्यांच्या घरामध्ये वया तशाच आहेत। त्या दिवशी आम्ही सोलापूरच्या रस्त्यासाठी, सोलापूरच्या धरणासाठी, सोलापुरामध्ये आणि कॉलेजेससाठी आम्ही प्रार्थना केल्या आणि लोकांना म्हटलं आज्ञेचं पालन करा। आज चर्चमध्ये जर तुम्ही बघितलं तर लोकांकडे 4 व्हीलर आहेत आणि चर्च सगळ्यात समृद्ध आहे। याचं कारण काय? देव आशीर्वाद देण्यासाठी बांधिलाय। देव आशीर्वाद देण्यासाठी बांधिलाय। काय तुम्ही काम हाती घ्याल ते सिद्धी जाईल असं म्हटलेले, कोणतं पण काम तुम्ही हातामध्ये घ्या। देव तुम्हाला कधीच तसं ठेवत नाही।
माझ्या देवाची उपासना करणं, माझ्या देवाच्या शब्दाकडे कान देणं. तो म्हणतो माझा शब्द तू लक्षपूर्वक ऐकशील. अशी पाळक साहेबांनी सांगितलं. एक पण मिस होऊ देऊ नका. मी तेच तुम्हाला सांगत आहे. बायबलही तुम्हाला तेच सांगत आहे. एक शब्द पण हुकू देऊ नका. एक शब्द पण दुर्लक्ष करू नका. या शब्दामध्ये देवाचे आशीर्वाद आहे. शब्दामध्ये उत्पत्तीचं पुस्तक उघडल्या या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुरुवात तुम्ही केल्याबरोबरच आतमध्ये एक अंतःकरणामध्ये उकळ्या फुटायला लागतात. बायबल सांगतं पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती आणि देव बोलला आकाश हो. आज सकाळी तुमचं जीवन आकार विरहित शून्य असेल, पण देव बोलेल आणि तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होईल. ही देवाच्या वचनाची ताकद आहे. जे विस्कटलेले, ज्या घड्या निघून गेलेल्या आहेत, एक उद्ध्वस्त झालेला परिवार, जेव्हा देव बोलेल पुन्हा एकदा त्या परिवाराची बांधणी होईल. जेव्हा देव बोलेल तेव्हा तुमचं तुटलेलं घरटं पुन्हा एकदा उभं केलं जाईल. देव बोलेल तुमच्या शरीराची तुटलेली जडणघडण, या शरीराची प्रस्थापना देव आपल्या शब्दाच्या द्वारे करणार आहे. म्हणून यशस्वी होण्यासाठी लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात मोठी समस्या काय? आम्ही कॅज्युअली जनरली देवाचं वचन ऐकत आहे. जनरली मला वाटतं नाही चला भेळा भरलाय, सकाळी एक सभा संध्याकाळी एक सभा. प्राप्ती काय झाली? प्राप्ती काय झाली? तुम्हाला झाली काय प्राप्ती तुमच्याकडं? आहे तसंच गेला तुम्ही घरी. हो, काना गावात लोक आले, येताना त्यांच्या डोक्यात फक्त लग्न होतं. नाही लग्न आहे, त्या लग्नाला जायचंय. ऐका बरं का, आता मी काय तुम्हाला बोलतो. आले लोक आणि मग सगळं लग्न चालू असताना जेवण झालं, काहीतरी संपतं बरं का. प्रत्येक लग्नात बिर्याणी असली तर कोशिंबीर संपती, आणि कोशिंबीर असले तर बिर्याणीतलं मटण संपतं. कधी कधी दालच्या शिल्लक असतो, आतलं मटण गायब असतं, पाणी ओतून देतात नाही का. आणि कोण संपलं काही उशाल पटकन जेवून घ्या, संपायला लागलंय. ते पण असतं लग्नामध्ये आणि बसतात लोक बरोबर. आता इकडं काना गावामध्ये आल्यावर लोक कोणीतरी बातमी सांगितली द्राक्षरस संपला. आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगत आहे याच्यानं तुम्ही आल्यावर काय वार्ता घेऊन जाणार त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. काही लोकांनी ऐकलं द्राक्षरस संपला, ते जेवले आणि म्हटले जाऊ दे द्राक्षरस संपला आता निघून जायचं. त्याने तेवढीच बातमी घेऊन गेली द्राक्षरस संपला. जाता जाता कुरकुर काय नुसतं फुगीरपणाचं लग्न केलं ना, द्राक्षरस पण नीट ठेवता आला नाही, कमीच करून ठेवलेला आहे. ती वार्ता तशी घेऊन काही लोक थांबले आणि थांबल्यावर काय मी वाचनात अनुवादाच्या पुस्तकात काय तुम्ही वाणी जर लक्षपूर्वक ऐका, वाणी जर लक्षपूर्वक ऐका तो खाली लेख हे वाणी आशीर्वाद तुझ्या मागे धावतील. 4थं वचन आहे का, वाचा बरं. 4थं वचन. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. 8 वचन आहे का, आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. दुसरं वचन आहे. हा दुसरं वचन वाचा. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. काय करतील हो? सर्व आशीर्वाद काय करतील? वाणी. तुम्ही धावताल का आशीर्वाद धावतील तुमच्या मागं? कशी धावतील? आम्ही धावतो वक्त्याच्या मागं, पळा 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 पळा, हे आले ते आले, पळा 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 पळा. आम्ही आशीर्वादाच्या मागे धावतो. आणि बायबल काय सांगतं माहिती का, जो देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकतो, आज्ञा पाळतो, त्याच्या मागे आशीर्वाद धावत येतात. आत कुठं तुम्ही? आत कुठं तुम्ही? आशीर्वाद तुमच्या मागे धावायचं का तुम्ही आशीर्वादाच्या मागे धावायचं? आता काना गावातल्या लग्नाकडे लक्ष देऊया. काय काना गावातलं लग्न आहे? तुम्ही जसं मेळ्याला आलं तसं लोक लग्नाला गेले होते आणि त्या लग्नामध्ये एका परिवाराचं फार मोठं नुकसान झालं. लोक जास्ती आले, पंगत चालू असताना द्राक्षरस संपला. आता इकडं लोक मरीकडे आले, मरीला सांगितले द्राक्षरस संपला बरं का. मरी त्या लोकांना घेऊन गेली. चला येशू याचा द्राक्षरस संपला. येशू काय म्हणतो, बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? कुणाला म्हटला? म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा
आज्ञेचा प्रश्न येतो. नीट आहे का मी काय बोलतोय तुम्हाला? आता बायबल तुम्हाला किती समजतं त्याच्यावर कळणार. इकडं मरिया या लोकांना घेऊन येशूकडे गेली आणि येशू म्हणतो बाई तुझा माझा काही संबंध नाही. तसं आम्ही पण समजा आता तुम्ही माझ्याकडे आला आणि मी म्हटलं येशू ब्रदरसाठी मी प्रार्थना करतो, कीबोर्ड वाजवतात त्यांना आर्थिक आशीर्वाद मोकळे कर प्रभू, यांच्यासाठी मोकळे कर आशीर्वाद. इकडे देव मला काय म्हणणार माहिती, बाबा तुझा माझा म्हणजे संबंध कशाशी आहे? आज्ञेशी संबंध आहे. कशाशी संबंध आहे? आज्ञेशी. पण आम्ही संबंध कुठं जोडतो? मरियेशी, व्यक्तीशी. बरं का, कोणतरी मध्यस्थ पाहिजे, कोणतरी आमच्यासाठी. पण आज्ञा नको पाळायला. सगळ्यात सोपं काय? पाळत धरायचं नाही का? बाळक साहेब प्रार्थना करा. कोणीतरी मला सांगतं बरं का, प्रार्थना जरा जोर लावून प्रार्थना करा, जास्त पावरनं प्रार्थना करा, जोर लावून करा. म्हणजे काय? कोलन तेवढ्या खात खात तुमच्या दारापर्यंत येऊ प्रार्थना करता जरा जास्त जोर लावतो ना, गडगड गडगड गड लोळत तुमच्याकडे. तुम्ही जोर लावू नका. आम्ही आहे तसंच आहे. आलो तर आलो चर्चला. बघ साहेब फोनवर करा ना प्रार्थना. आम्ही नाही चर्चला, तुम्ही फोनवर करा. मरा फोनवरच, फोनवर प्रार्थना नाही का, सगळं फोनवर. काही लोक नाही आम्ही नाही येऊ शकत, लिंक पाठवा ना, ऑनलाईन अटेंड करतो. कुठं संबंध नाही. आता तुम्हाला ऑनलाईन प्रार्थना, ऑनलाईन लिंक आल्यावर इकडं मी देवा यांच्या, अरे बाबा तुझा माझा काय संबंध? त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी फक्त माझी आज्ञा आहे, फक्त आज्ञा. हे आहे देवाशी संबंध जोडण्याचं माध्यम. चमत्कार कानागावात घडलाच नसता. मरियेनं त्याच्याशी गाठ घालून दिली आणि येशूने आज्ञा दिली. काय आज्ञा? दगडी रांजण रिकामं करा. आज्ञा दिली. चमत्कार होण्यासाठी देवाच्या आज्ञेचं पालन तितकं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करता चमत्काराला सुरुवात होती. या लोकांनी दगडी रांजण रिकामे केले. पुन्हा म्हटले प्रभू रांजण रिकामे केले, आता काय करू? तो म्हटला पाण्यानं परत भरा. पुन्हा त्यांनी पाण्यात भरले. येशूकडे आले आणि म्हटले प्रभू आता काय करू? तो म्हटला चला कुठं रांजण ठेवले मला तिथे घेऊन जा. शास्त्र सांगतं येशू तिथे गेला आणि त्यानं रांजणामध्ये डोकावलं. रांजणानं डोकवल्यावर लक्षात ठेवा चमत्कार आज्ञेमुळे घडला गेला. पाण्याचा द्राक्षरस झाला. जे लोक गेले आणि त्या लोकांनी आज्ञेचं महत्व ओळखलं नाही, पण जे लोक साक्षीदार होते त्यांनी सांगितलं. त्या लग्नामध्ये आलेले सगळे कारभारी सांगायला लागले आणि त्यांनी विचारलं अरे एवढा चवदार द्राक्षरस कसा काय आणि कुठं लपवून ठेवला होता? त्यावेळेस ते कारभारी सांगत होते येशूने सांगितलेल्या प्रत्येक आज्ञेप्रमाणे रांजण रिकामी केले, भरले आणि पाण्याचा चवदार द्राक्षरस झाला. आज दुपारी मी तीच गोष्ट तुम्हाला सांगत आहे. तुमच्या परिवाराला एक चवदारपणा येणार आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या आज्ञेचं पालन कराल तेव्हा तुमचं जीवन चवदार बनणार आहे. एक यशस्वी 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 सक्सेसफुल व्यक्ती तुम्ही बनणार आहात. तुमच्या जीवनामध्ये अपयश कधीच नसणार नाही. का? कारण तुमच्याकडे देवाचं वचन आहे. तुमच्याकडे देवाचं वचन आहे आणि देव त्याच्या शब्दावरती प्रेम करतो. आणि जेव्हा तुम्ही देवाचा शब्द पाळता तेव्हा देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यावर प्रेम करतो. एकदा पाळून बघा. सगळं तुम्ही करताना, एवढ्या प्रार्थना करताना, आता थोड्या प्रार्थना बाजूला. मी असं म्हणत नाही तुम्ही प्रार्थना बंद करा, प्रार्थना चालू ठेवा. आज्ञा पाळून बघा. हो आज्ञा तर पाळून बघा. मी तुमच्यासमोर मोठा मुद्दाम सुडबुड घालून आलो बरं का, मुद्दाम. ते काय माझी स्टाईल किंवा नाही, सुडबुड घातल्यावर लोक किंमत देतात म्हणून नाही घालू. मला सांगायचं असतं प्रत्येक वेळेस. मी चर्च बांधत होतो ना पहिल्यांदा, आता पण बांधतोय, पहिल्यांदा बांधत होतो चर्च. आणि चर्च बांधत असताना जेव्हा मी चर्च बांधायला काढलं, जागा घेतल्यावर पैसा सगळा संपला होता. जास्त जागा महाग पण नव्हती, तरी मला वाटतं 3 लाखाची जागा, 6 गुंठे त्यावेळेस 3 लाखाची जागा. बरं लोक पण काय फार श्रीमंत नव्हते हो, बीडी कामगार साधे लोक बरं का. जास्तीत जास्त मोठा 500 होता, तसले लोक होते. मग तेव्हा चर्च बांधायचं ठरवल्यावर ते मी असं ठरवलं जोपर्यंत चर्च बांधून होत नाही तोपर्यंत नवीन कपडे घ्यायचेच नाहीत. आणि लोकांनी नवीन कपडे दिले तर त्यांना सांगणार आहे
नवीन कपड्याचे पैसे मला द्या, मला नवीन कपडे घ्यायचे नाही. आणि 2 वर्ष तुम्ही विचारा, चर्चमधल्या लोकांना विचारा, मी कुठलंच अतिशयोक्ती करत नाही, भारावून जाऊन पण संदेश देत नाही. त्या संदेशाचे काय तुम्ही मला पैसे देणार नाही बाबा, भारी भारी सांगितलं म्हणून तुम्ही काय मला पैसे देणार नाही, तुम्हाला मी मागणार पण मी वास्तव देवाविषयी तुम्हाला सांगत आहे. मी नाही 2 वर्ष कपडे घ्यायचेच नाही आणि घेतलेच नाही 2 वर्ष कपडे, चर्च बांधून दे म्हटलं. आता 2 वर्ष मी कपड्याला हात लावला नाही, वापरलेच नाहीत कपडे ना, होते तेच घातले. लोकांना पण म्हटलं मला नाही द्यायचे तुम्ही 2 वर्ष कपडे. देवाने आज्ञा दिली चर्च बांधायचं म्हणजे माझं काहीतरी योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे ना. 2 वर्ष मी कपडे घेतले नाहीत. जेव्हा चर्च बांधून पूर्ण झालं त्या दिवसापासून एवढे कपडे, एवढे सूट आलेत, त्याला विचारा त्या निलूला. कपाटावर कपडे बांधून ठेवावं लागलेत, सूट ठेवायचे कुठं? बरं एवढे करून जवळजवळ 20 सूट मी वाटून टाकलेत. मला राहू द्या, नवीन आलेले कुठं ठेवायचे म्हणून चांगले चांगले भारी भारी सूट कुणाला तरी मी योगेश कुठे गेला? कुठे गेला? वाटलं की नाही योगेश? विचारा त्याला. सूट वाटून टाकले का तर ठेवायला जागा नाही. मग विचार करा, जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दावर प्रेम करता, देव तुमच्यावर प्रेम करतो. जे तुम्ही घालवता ते अधिक पटीने तुम्हाला मिळतं, अधिक पटीने मिळतो. हे चॅलेंजिंग देव आहे. या देवाचं चॅलेंज आहे, आव्हान आहे. मुळामध्ये शास्त्र सांगणं हे माझं प्रोफेशन नाहीये, व्यवसाय नाही, पण माझं पॅशन आहे. हे माझं पॅशन आहे. का माहिती का? यातला देव खरा देव आहे प्रियानो, यातला देव वास्तव आहे. आणि देवाचं वचन जे आहे ना, हे प्युअर वचन आहे, हे कधीच न बदलणारं वचन आहे. म्हणून देव त्याच्या आज्ञेवरती प्रेम करतो. असं दुसरं वचन परत एकदा, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. किती आशीर्वाद हो? सर्व. बोला की सगळे जण, सर्व आशीर्वाद. जोरात बोला. सर्व आशीर्वाद. आणखीन बोला जोरात. सर्व आशीर्वाद. सर्व आशीर्वाद धावत येतील. धावत म्हणजे कळतं का? तुम्ही पुढे पळताना आशीर्वाद तुमच्या मागे, तुम्ही पुढे पळता, घर तुमच्या मागे लागलंय. थांबा थांबा थांबा, मला तुम्हाला द्यायचं. घर तुमच्या मागे. कोण लागलंय? घर. जागा तुमच्या मागे लागली, शेती तुमच्या मागे लागली, बरकत तुमच्या मागे लागली. बरकत दे. अहो अब्राम देवाची आज्ञा पालन करत असताना स्वतः अब्रामाला भेटायला देव गेला. का देव गेला माहिती का? त्याला इसाक द्यायचा होता, पण अब्रामाच्या तोंडात नाही यायला त्याने मला मुलगा पाहिजे म्हणून. देवानं सगळं दिलं आणि एक दिवशी त्याच्या दारासमोर जाऊन उभा राहिला. आपल्यासारखा गप्पा बोला अब्राम. मग बोलता बोलता काय फ्रेंडशिप होती बघा दोघांची. काय देवा सगळं दिलं, म्हातारा झालो, आता लेकरू नाहीये, आणि मग हे सगळं चाकराच्या स्वाधीन करा. ते म्हणलं, कोण म्हणलं तुला लेकरू होणार नाही? कुठे तुझी बायको? बायको पाठीमागे दरवाजाच्या मागे लपली. चल मी तुला लेकरू देणार. सारा हसली खतकन गालामध्ये. म्हातारा झालेली स्त्री गर्भाशय मेले, आता कसं काय लेकरू होणार? देव म्हणतो ती हसती ना, तिला दाखवतो गर्भाशयाची ताकद परत कशी मिळते हे पण मी दाखवतो. कारण मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे. लक्षात ठेवा, देव ही गोष्ट तुमच्या डोक्यात आली ना की एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे कठीण ते देव करतो. सर्दी, खोकला, अंगदुखी, पाठदुखी, पडस देव बरं करत नाही. देव मृत लाजरसला कबरेतनं बाहेर काढतो, हा देव आहे. देव साधा सुद्धा देव नाही. गर्भाशय मेलं, त्या गर्भाशयामध्ये जीव घालणारा तो देव आहे, त्याला देव म्हटलेला आहे. एक बाई, त्या बाईनं मला कॉल केला, म्हणले पाळक साहेब माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, डॉक्टरने सांगितलं त्याला काढून टाक. का तर त्या बाळाचं जे काही सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये बाळाला 2 किडन्या नाहीत म्हणून सांगितले. 2 किडन्या नाहीत, काढून टाक म्हटले त्याला. आणि मी जाणार आहे. डॉक्टरला म्हटलं 8 दिवसाची मुदत द्या, आमचे फादर आहे त्या फादरला प्रार्थना करायला सांगते, मग आपण परत एकदा टेस्ट करू आणि मग पाहूया बाळ काढायचं का ठेवायचं. ते घेऊन गेली, आली, प्रार्थना केली. 8 दिवस झाले, डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हटले आता घाला तुमच्या मशीनमध्ये. रिपोर्ट्स डॉक्टरकडचे 2 रिपोर्ट समोर आहेत. डॉक्टरनं टेस्ट केलं आणि त्याने डोक्याला हात लावला. या रिपोर्ट्समध्ये किडन्या नाहीत, या रिपोर्ट्समध्ये किडन्या आहेत. मला कळत नाहीत, या किडन्या नसताना या किडन्या आल्या कशा? ती म्हटली आमच्या देवानं आमच्या बाळाला किडन्या दिल्या. आहात कुठं?
जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करता तेव्हा देव जे नाही ते तुमच्याकडे देतो, म्हणून तो देव आहे. हो, देव कशासाठी आला? तुम्ही चर्चमध्ये आराधना केली, धन्यवाद केलं, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया म्हटलं, गेला घरी. मग काय देवाचा फायदा? नाही हो. आज तुम्ही रिकामी येता, देव तुम्हाला भरून पाठवतो. तो देव आहे, देव भरून पाठवणारा देव आहे. काना गावातलं लग्न जाताना लोकांकडे साक्षी होती. काय साक्षी? चवदार द्राक्षरस आम्ही चाखला, येशूने जो द्राक्षरस दिला त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. लक्षात ठेवा, हा मेळा तुमच्यासाठी एक चवदार आठवण असणार. तुम्ही जाताना तुमच्याकडे चवदार आठवणी असणार आहे. तुम्ही अशा प्रकारचे साक्षीदार असाल. तुम्ही म्हणाल, जाताना येताना आम्ही रिकामी आलो, पण जाताना आमच्याकडे आशीर्वाद आहे. आमच्या घरासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या बिझनेससाठी, आमच्या लेकरांसाठी, आमच्या शेतासाठी, आमच्या गुरांसाठी, आमच्या सर्व असणाऱ्या परातीसाठी, सगळ्यासाठी बरकत 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 बरकत. कारण बायबल सांगतं, हा देव तुम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे. आणि नुसता आशीर्वाद देत नाही, तर धावणारे आशीर्वाद देतो. कसले आशीर्वाद? रनिंग करणारे आशीर्वाद. स्लो स्लो नाही बरं का. आता प्रार्थना केली मग अशी मी तुम्हाला, किती महिन्यानं होईल? नाही, किती महिन्यानं बोलूच नका, किती महिन्यानं बोलूच नका. एक परिवार आमच्या चर्चमध्ये 8 वर्ष त्यांना लेकरू नव्हतं आणि येताना तिकडून आले. ऐकलं त्यांनी बऱ्याच साक्षी, माहित नाही कुठलं, त्यात आठवत नाही गाव, पण ते येताना आले आणि म्हटले, प्रभू 8 वर्ष आमच्याकडे लेकरं नाही, पण आम्हाला असं वाटतं की तिथं गेल्यावरती तू काहीतरी करशील. मग ते आले, दोघं नवरा बायको समोर थांबले, रडत होते की डॉक्टर सांगितलेत की तुमचं लेकरू होणं अशक्य, कठीण आहे, होणारच नाही आहे. मग 8 वर्ष त्यांनी ते स्ट्रगल केलं. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, जाताना आता तेच रिपोर्ट्स वगैरे सांगतात ते सगळं बाजूला ठेवा, त्याचा विचार करू नका, जावा, देव तुम्हाला लेकरू देणार. ते गेले, पोट दुखत म्हणून सहज बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि गेल्यावरती जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांना तपासते, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुम्हाला 3 महिने झाले. मग त्यांनी कॅल्क्युलेशन केलं, ज्या दिवशी मी त्यांना बोललो त्या दिवशीच प्रेग्नन्सी तिला राहिली का. देव थांबणारे आशीर्वाद तुम्हाला देतो, थांबणारे. हो, थांबणारे आशीर्वाद. आणि सगळं मी जे बोलतो त्याचं स्टेटसवर मी ठेवत असतो. जे माझं व्हॉट्सअप आहे ना, त्या साक्षी जशाच्या तशा स्टेटसवर ठेवतो. का? स्क्रीनशॉट मारून मारून. हे बोललेलं कुठलं डुप्लिकेट नसतं, देव ओरिजिनल आहे, साक्षी सुद्धा ओरिजिनल आहे प्रियानो. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास ठेवत असताना आज्ञेचं पालन करा, आज्ञेचं पालन करा. काय जगाला काडी लागू द्या, काय परिस्थिती कशी का असे ना, तुम्हाला जी देवाने आज्ञा दिली ते तुम्ही करत राहायचं. मी कशाला बाकीच्या लोकांचा विचार करणार आहे? मला आशीर्वाद पाहिजे. व्यक्तिगत माझं देवाशी नातं निर्माण करायचं. देव नातं कोणाशी निर्माण करतो? जे आज्ञा पालन करतात त्यांच्याशी देवाचं नातं आहे. ऐका, सगळ्यांचं नाही नातेवाईक तो. तुम्ही म्हटलं कोण मित्र ईशुवानी, म्हणून तुमचा काही मित्र नाही बनत तो. डोक्यातनं काढून टाका, कोण मित्र ईशुवानी म्हणून तुमचा मित्र नाही बनणार तो. आज्ञा पालन तुम्ही केले की तुमचा मित्र बनणार. अब्रामाने आज्ञा पालन केली, आपले नातेवाईक, आपला गणगोत, आपला देश सगळं त्यांनी सोडलं, देव त्याचा मित्र बनला. आज्ञा पालन आहे त्याच्यामध्ये. आज्ञा पालन करताना प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा देवाच्या आज्ञेखातर क्रुसावरती त्यानं प्राण अर्पण केला, त्यानं आज्ञेला किंमत दिली. आणि म्हणून म्हटलं, सगळं देवानं त्याच्या स्वाधीन केलं बरं का. शास्त्रात असं लिहिलं, आता एवढी वचनं तुम्हाला वाचता येत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, सगळं जग त्याच्या स्वाधीन केलं आज्ञा पालनाच्या द्वारे. आणि आज आता मी जे वचन वाचलं तो म्हटला, सगळे आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. सगळे बरं का. कुठले कुठले आशीर्वाद? खाली वाचावर थोडस वाचा. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज. कसलं पहिला आशीर्वाद? तुझे पोटचे फळ, म्हणजे तुमची लेकरं आशीर्वादित हो. आमेन म्हणाल का? आमेन. जोरात आमेन म्हणा हो. आमेन. तुमची लेकरं आशीर्वादित आहेत. आमेन म्हणा. बुद्धी ज्ञान परिपूर्ण, त्यांचं चांगलं शिक्षण होणार, त्यांना चांगली नोकरी मिळणार. आमेन म्हणा. लग्न होणार, चांगली. बऱ्याच लोकांना लेकरू लहान असताना
विचार करताना म्हणतात लग्न झाल्यावर सून सांभाळेल का नाही. हा येतात तर चर्चला, पण अजून त्यात अजून मोठं व्हायचंय, मग त्याचं लग्न शिक्षण घ्यायचंय, त्यातलं शिक्षण घेईल का नाही हा प्रश्न. पण सुनबाई आल्यावर ती का बोलताना त्याला काय माहिती मोठा झाल्यावर बायकोचं ऐकून मला घराबाहेर काढतो का. आता हे जर तुमचे विचार आहेत तर तुम्ही कुठले बिलिव्हर्स आहात. जर तुम्ही देवाची आज्ञा पालन करत आहात तर शास्त्रात लिहिलं तुझी मुलं तुझ्या मेजाभोवती जैतुनासारखी वाढतील असं लिहिलेलं आहे. आशीर्वादित तुम्ही होणार आहात. तुमची लेकरं आशीर्वादित. मी तर म्हणतो तुमची लेकरं अशी आशीर्वादित असतील ना तर लोक तुमच्या लेकरांकडे पाहून म्हणेल धन्य ती माता, जसं येशूला पाहून म्हटले जिने हिला जन्म दिलेला आहे. इतकं आशीर्वाद तुमच्या लेकरा संबंधानं असेल. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज तुमची लेकरं आउटलाईनला असतील, पण आज तुम्ही जर आज्ञेचं पालन करण्याचं ठरवलं तर तुमची लेकरं आशीर्वादित होणार आहे. हे देवाच्या वचनाचं प्रॉमिस आहे तुम्हाला. हे प्रॉमिस आहे तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या लेकरासाठी प्रार्थना करा. देव बदलण्यासाठी समर्थ आहे. देव बदलण्यासाठी समर्थ आहे. तुमच्या मुलाचं तुमच्या मुलीचं फ्युचर अंधकारमय असेल, त्याच्या भविष्याची तुम्हाला चिंता लागून राहिलेली असेल, परंतु देवाचा दास या नंतर मी तुम्हाला सांगत आहे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. देवाच्या मंदिराकडे धावा. देवाच्या आज्ञेचं पालन करा. तुमच्या मुलांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्व समर्थ देव स्वर्गामधनं तुमच्या परिस्थितीला बघेल, तुमच्या लेकरांना बदलेल आणि दाखवून देईल माझ्या परत्वे दुसरा कोणी देव नाही. मीच अनन्य अशा प्रकारचा देव आहे. माझ्यासारखा दुसरा देव राष्ट्रात वर आकाशात खाली पृथ्वीवर दुसरा कोणी देव नाही. अशा पद्धतीने देव तुमच्या लेकरांचं जीवन आणि तुमच्या लेकरांसाठीचे आशीर्वाद मोकळे करतील. म्हणून शास्त्रात लिहिलं यशस्वी जीवन जगायचं तर देवाच्या आज्ञेचं पालन करा. आज्ञा महत्वाच्या आहेत. आपला बाप व आपली आई याचा सन्मान कर. देवाची आज्ञा आहे. देवाची आज्ञा आहे. काही झालं तरी आपल्या आई बापाकडे तुम्हाला बघावंच लागेल. दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. देवाची आज्ञा आहे. शेजाऱ्याचा बैल, शेजाऱ्याची कुठली वस्तू याची अभिलाषा धरू नको. आपल्या शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नकोस. आज्ञा आहे. आज्ञा आहे देवाची. कसं राहावं लोकांबरोबर, कसं वर्तन असावं. प्रार्थनेनं काही घडणार नाही. आज्ञाच नाही हो तुमच्याकडे, आज्ञेचं पालन नाही. प्रार्थना पुष्कळ करतो पण आई वडिलांना सांभाळत नाही. मायवारच्या दिवशी बाहेर असणाऱ्या गरीब विधवांची त्या विधवा आईची आठवण येते पण घरातल्या आईची आठवण येत नाही. त्यांना जेवायला घालेल, घरातल्या आईचं काय, तिच्याकडे डुंकून पण बघणार नाही. आणि कसं यशस्वी होणार आहे. पुन्हा मी सांगतो, जे तरुण आपल्या आईवडिलांचा सन्मान करतात परमेश्वर त्यांचं कल्याण करतो. परमेश्वर कल्याण करतो त्यांचं. कोणत्या पाळकाचा हात तुमच्या डोक्यावर असल्यावर तुमचं कल्याण होणार नाही. तुमचे आईवडील असं लिहिलंय शास्त्रामध्ये, इसाक म्हातारा झाल्यावर त्यानं एसावाला आणि याकोबाला बोलवलं. तो आधी म्हणतो एसावाला रानामध्ये जा, पारत कर, मला मांस घेऊन ये हरणाचं, मी तुला आशीर्वाद देणार आहे, माझं मरण समय जवळ आलेलं आहे. शास्त्रात असं लिहिलं. रिबिकेनं इसावाला सांगितलं, याकोबाला सांगितलं, तुझा बाप आता एसावाला आशीर्वाद देणार आहे. तुझा मी तुझ्यासाठी एक छान कोवळं कोपरू कापते आणि आपल्या बापाला ते खायला दे. तो बापाला कवळं कोकरू त्याचं कालवण नेऊन खायला देतो. त्याच्या बापानं त्याला आशीर्वाद दिला. जेव्हा आपल्या घरामध्ये आपले आई वडील यांचा आत्मा यांचं मन तुम्ही शांत करता, आपोआप त्याच्यातनं आशीर्वाद मिळतात. लक्षात ठेवा, ही देवाची आज्ञा आहे. देवाची आज्ञा नुसतं मंदिर नाही, देवाची आज्ञा तुमचा परिवार सुद्धा आहे. आणि या परिवारामध्ये तो काय म्हणतो, मुलांनो तुम्ही आपल्या बाई बापाच्या अधीन असा. पतीला तो काय सांगतो, आपली स्त्री आपलं शरीर समजून तिच्यावरती प्रेम कर. पत्नीला काय सांगतो, पुरुष स्त्री आणि शरीराचं मस्तक असल्या कारणानं आणि मस्तकाचा सन्मान कर. तुला आपल्या पतीचा सन्मान करावा लागेल यशस्वी होण्यासाठी. जेव्हा तुम्ही या देवाच्या आज्ञा पाळाल, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं कुटुंब तुमच्या गावामध्ये एक यशस्वी कुटुंब असणार आहे. तुमचं परिवार हे गावातलं एक यशस्वी परिवार असणार आहे. लक्षात ठेवा, आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला देवाच्या आज्ञेभोवती फिरावं लागेल. आणि म्हणून
मला माहितीये वेळ जास्त झालेला आहे. फक्त कालपासून 1.5 मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय बरं का. 1.5 मुद्दा, 2 पण नाहीत. जवळजवळ याचे माझ्या माहितीप्रमाणे 7 प्रमुख मुद्दे आहेत यशस्वी होण्याचे. 7 मुद्दे आहेत. पण दुसऱ्या मुद्द्याकडे आम्ही आल्यावर जर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, देवाची आज्ञा किती महत्वाची आहे. याच्यासाठी शास्त्र शिकावं लागतं. याच्यासाठी देवाचं वचन माहित करून घ्यावं लागतं. लोकांना सगळं आवडतं, प्रार्थना करून घ्यायला भरपूर आवडते. बघा तुम्ही आरोग्यदानाची सभा ठेवा, अशी गर्दी. मग त्याच्यामध्ये जर एखादा वक्ता आला तो तेव्हा आता प्रत्येक वक्त्याची वेगवेगळी स्पेशालिटी. मग मी कुठेतरी ऐकलं एका वक्त्याने सगळ्या लोकांना म्हटलं पिशव्या घ्या प्लॅस्टिकच्या, सगळ्याला कॅरी बॅग वाटलं आणि म्हटलं वका. आणि इथून तिथं लोक वकत बसले. म्हणजे लोकांना वकायला पण आवडतं बघा. झालं नाही तर त्यांनी वकायला, मी का नाही वकत, मला पण वकायला पाहिजे नाही का. शिकायला 12च. आता एवढं वकलं तर स्वर्ग मिळणार आहे का. ऑलरेडी ते नाही वाकायचं, पाप वाकायचं. हो आम्ही ओळखतो काय हे, ते नाही ओळखायचं. म्हणून आम्ही पाहतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये वलांडण्याच्या सणाच्या नियमात काय सांगितलं, कोकऱ्याचं मांस कडू भाजी बरोबर खावं. मटणाबरोबर काय तुम्ही कोशिंबीर, कडू काकडी पण खात नाही हो. पण बायबलमध्ये काय सांगितलं, कडू भाजीवर मांस खायचं का. मांस आतमध्ये गेलं आणि कडू भाजी आतमध्ये गेली ना तर मांस काय करतं, आतमध्ये जाऊन जे आत आहे ना आतलं आदल्या दिवशीचं ते आणि हे सगळंच बाहेर काढतं. येशूचं काम तेच आहे. येशू हा कोकरा आहे आणि कोकऱ्याचं मांस आत गेलं. देवाचं वचन कडू आहे. कडू आतमध्ये गेल्यावर आतमधलं कोकऱ्याचं मांस राग, द्वेष, मत्सर, लोभ, हेवा, व्यसन सगळं बाहेर काढतं. जे आतमध्ये आहे ते सगळं बाहेर निघतं. आणि म्हणून जर देवाचं वचन तुम्ही पाळलं ना तर आतमधलं सगळं बाहेर निघतं. म्हणून वचन शिकणं फार महत्वाचं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, वचन पाळायला शिकाल तर तुम्ही आहे तसे राहणार नाही. तुम्ही जगामध्ये सगळ्यात सक्सेसफुल व्यक्ती असणार आहे प्रियानो. एक यशस्वी व्यक्ती तुम्ही असणार आहे. यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी परमेश्वराच्या वचनावरती प्रेम करायला शिका. माझं सगळ्यात जास्त आवडतं पुस्तक, पहिल्यापासून मी एका दिवसामध्ये 700 पानाचं पुस्तक वाचायचो. 700 पान कशाला म्हणतात 700 पान, कादंबरी वाचायची मला फार छंद होता. एक दिवसामध्ये 700 पानाचं पुस्तक वाचून मी असं फेकून द्यायचो आणि मग दुसरं पुस्तक शोधायचं. डिटेक्टिव्ह स्टोऱ्या आणि त्याच्यामध्ये सोनेरी टोळ्याचं एक पुस्तक मी वाचलं होतं, सोनेरी टोळी. आणि त्या पुस्तकाचा परिणाम एवढा माझ्यावरती झाला होता. त्या सोनेरी टोळीमध्ये काय केलं होतं की काही तरुण एकत्र आले आणि ते म्हटले श्रीमंत लोकांना लुटायचं. तर माझ्या डोक्यात आलं होतं तसं, झुकते हे दुनिया झुकाने वाला चाहिए, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं होतं. आणि म्हटलं नाही, आपण तर काय आपल्या घरातली परिस्थिती बदलणार नाही, चला सोनेरी टोळीसारखे 4 तरुण तयार करू. लक्षात घ्या, जर बायबल माझ्या हातात आलं नसतं तर सगळ्या बँकेच्या चाव्या माझ्या हातात आल्या असत्या आणि तुम्हाला तेलोरे पाळक या टीव्हीवरती वेगळ्या माध्यमातून दिसला असता. तो वचन सांगताना दिसला नसता. त्यांनी म्हटलं असतं, इसको पकडने वाले को 1 लाख रुपये इनाम दूंगा. धन्य देवाचं नाव, त्यानं माझ्या वेळ हातात योग्य वेळी पवित्र शास्त्र दिलं आणि या पवित्र शास्त्रानं लोकांचं जीवन बदलत लोक ख्रिस्ताकडे वळत आहे. लक्षात ठेवा, कुठलं पुस्तक तुम्हाला जीवन देणार नाही, यशाचा मार्ग सापडणार नाही, पण 100% हे पुस्तक तुम्हाला यशाचा मार्ग दाखवणार आहे. हे जीवन दाखवणारं पुस्तक आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळी पुस्तकं बाजूला टाका, पण शास्त्र हातामध्ये घ्या. का, एकदा शास्त्र हातात तुमच्या आलं तर तुम्ही जगामध्ये सगळ्यात उत्तम प्रकारचे लोक बनणार आहात. या पुस्तकाचं काम तुमचं जीवन बदललं. या पुस्तकाचं काम तुम्हाला यशाचा मार्ग दाखवलं. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, हा नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखामध्ये असू दे. काही नसलं तरी चालेल, पण देवाचं वचन आणि त्याच्या आज्ञा सदैव तुमच्या मुखामध्ये असू द्या. देवाला धन्यवाद देतो, हे सुंदर पुस्तक त्यानं आमच्या हातामध्ये दिलंय. प्रभूला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू, त्याला महिमा देऊ, टाळ्या वाजवून त्याला सन्मान देऊ आणि म्हणू, प्रभू आम्ही तुझ्या वचनावरती प्रेम करणारे लोक आहोत. आम्ही तुझ्या शब्दावरती प्रेम करणारे लोक. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे बंद करूया. सर्वजण आपल्या जागेवरती उभे राहतील. प्रत्येक जण आपले डोळे बंद करूया.